नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक बांदल एन टी. आपण मागच्या तासिकेला मामू या पाठातील इयत्ता 11वी मामू या पाठातील काही भाग अभ्यासलेला आहे. मागच्या तासिकेला आपण बघितलंय की मामूच्या माणुसकीमुळे त्याच्या मुलाच्या लग्नाला कोण कोण आलेला आहे. मामू हा अतिशय भावनिक असा माणूस आहे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये समाधान मानणारा असा तो मामू सगळ्यांच्या बरोबर राहून सगळ्यांची कामं करायचा आणि त्यामुळं सगळ्यांशी तो त्या ठिकाणी हसून खेळून राहत असल्यामुळे सगळ्यांना तो प्यारा होता, आवडता होता आणि म्हणून सगळ्यांना त्याच्याविषयी एक प्रकारची आत्मीयता असायची. आता जवळजवळ 40 वर्ष काम केल्यानंतर त्याला खूप असे अनुभव आलेले असायचे आणि मग शाळेमधलं कसलंही रेकॉर्ड, कोणतंही रजिस्टर तो एका क्षणार्धामध्ये काढून द्यायचा. जुनी जी पासआउट झालेली विद्यार्थी आहेत, माजी विद्यार्थी आहेत, ती काही कामानिमित्त दाखल्यानिमित्त जर शाळेमध्ये पुन्हा आली आणि दाखला घ्यायचा असेल, 30 वर्षापूर्वीचा 40 वर्षापूर्वीचा जर दाखला घ्यायचा असेल तर मामू ते रजिस्टर, जनरल रजिस्टर म्हणतात त्याला, ते रजिस्टर क्षणार्धामध्ये काढून द्यायचा. म्हणजे कसल्याही प्रकारे वेळ त्या ठिकाणी वाया जात नसे आणि म्हणून मुलं त्या ठिकाणी दाखला ज्यावेळेस काढायच्या वेळेस मामूला सहजच म्हणायचे, चलो मामू आप चहा पी के आएंगे अभी. अशा प्रकारे मामू मुसलमान असल्यामुळे मामूशी संभाषण हे थोडक्यामध्ये हिंदीमध्ये व्हायचं. आणि मग या पाठामध्ये मामूचे असे बरेचसे अनुभव शिवाजी सावंतने सांगितलेले आहेत. आता पुढे काय सांगतायत बघा. ही शाळा सरकारी आहे. इथं ड्रॉइंगच्या, कॉमर्सच्या, सरकारी सर्टिफिकेटच्या परीक्षाचं केंद्र आहे. या परीक्षा आल्या की बुढा मामू पाखरागत हालचाली करू लागतो. पाखरागत म्हणजे काय? चपळाईने हालचाल करणे, नंबर टाकणं, बाकडे हलवून बैठकीची व्यवस्था करणं, पाणी देण्यासाठी गोरगरिबांची पोरं ऑफिसात आणून दाखल करणं, पडेल ते काम मामू उत्साहानं करू लागतो. कोणतंही काम कधीही कमी समजायला नाही पाहिजे, हे यातून मामूने दाखवून दिलेलं आहे. कोणतंही काम सांगायचे, शिक्षक लोक असेल किंवा त्या ठिकाणचा मुख्याध्यापक असेल, प्राचार्य असेल, कोणतंही काम मामूला जर सांगितलं तर तो प्रामाणिकपणे न नाराज होता त्या ठिकाणी इनामे इतबारे तो करायचा. आणि मग त्या शाळेमध्ये 100 वर्षापूर्वीचं जुनी ती शाळा असल्यामुळे इतरही परीक्षा केंद्र त्या शाळेमध्ये असायची. मग ज्यावेळेस या परीक्षा असायच्या त्यावेळेस परीक्षेच्या वेळी मामू काय करायचा? चपळाईने, पाखरागत हालचाली करायचा, म्हणजे चपळाईने हालचाली करायचा. मग कुठं बेंचेस लावणं असेल किंवा बेंचेसवरती नंबर टाकणं असेल, बाकडांची व्यवस्थित मांडणी असेल, हे सर्वची सर्व काम म्हणजे पडेल ते काम तो अतिशय चपळाईने करायचा आणि म्हणूनच सर्वांचा तो मामू प्यारा असायचा. आणि ज्यावेळेस इतर कामकाजासाठी, परीक्षेच्या वेळेस पाणी देण्यासाठी असेल किंवा इतर कामासाठी मुलांची आवश्यकता पडायची त्यावेळेस मामू गरीब घराण्यातील ती मुलं त्या ऑफिसमध्ये घेऊन जायचा बघा. कधी खेळताना, कधी प्रार्थनेच्या वेळेला एखादं पोरगं चक्कर येऊन कोसळतं, रिक्षा आणून त्या पोराला घालून डॉक्टरकडे नेताना मामू त्याला आईच्या मायेने धीर देत म्हणतो, घाबरू नकोस, ताट बस, काय झालं नाही तुला. त्याच्या शाळेमध्ये एखादा मुलगा जर आजारी पडला किंवा त्याचा छोटासा अपघात झाला तर आईवडिलांची येण्याची वाट न बघता मामू स्वतः त्या मुलाला धीर द्यायचा. कोणताही मुलगा जर आजारी पडला शाळेतला तर लगेच रिक्षा बोलून घेणं असेल, त्याला स्वतः डॉक्टरकडे घेऊन जाणं असेल, अशा प्रकारची कामं करायचा. म्हणजे एक घरच्याप्रमाणे आईवडिलांसारखा जीव त्या ठिकाणी त्या मुलांना लावायचा. आईवडिलांसारखी माया त्या ठिकाणी त्या मुलाला द्यायचा आणि स्वतः डॉक्टरकडे घेऊन त्याची तपासणी वगैरे करायचा. त्याला योग्य प्रकारे धीर द्यायचा. काही काळजी करू नको, तुला काहीही झालेलं नाही, अशा प्रकारचा मायेचा धीर तो मामू त्या मुलांना, आजारी पडलेल्या मुलांना त्या ठिकाणी द्यायचा. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट या राष्ट्रीय दिवशी कधीकधी मामूच्या हातानं इथला राष्ट्रध्वज दंडावर सरकत चढतो. शाळेच्या 3ऱ्या मजल्यावरच्या माथ्यावर निकोप वाऱ्यावर फडफडत राहतो. फेट्याजवळ हाताचा पंजा भिडवून मामू राष्ट्रगीत संपेपर्यंत
ध्वजाकडं मान उंचावून बघत राहतो. ज्यावेळेस आपले राष्ट्रीय सण साजरे व्हायचे त्या काळामध्ये 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, त्यावेळेस कधीकधी मामूच्या हाताने देखील राष्ट्रध्वज फडकला जायचा आणि मामूला मग एक प्रकारे अभिमान वाटायचा. ज्यावेळेस राष्ट्रध्वजाला सलामी दिली जायची त्यावेळेस मामूचा नकळत हात त्या ठिकाणी राष्ट्रध्वजाला सलामी करण्यासाठी उठायचा आणि राष्ट्रगीत संपेपर्यंत तो त्या राष्ट्रध्वजाकडे बघून त्या राष्ट्रध्वजाला सलामी द्यायचा. अशा प्रकारचा घटना देखील त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये घडत असायच्या. माझ्याकडं कुणी बडा पाहुणा आला, बडा पाहुणा म्हणजे काय, कुणीतरी उच्च पदस्थ माणूस किंवा कुठंतरी चांगल्या घराण्यातील पाहुणा, माझ्याकडं कुणी बडा पाहुणा आला की मामूकडं बघत नुसती मान डुलवली की तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो. पाहुणा बसेपर्यंत चहा दाखल होतो. राजे चहा केव्हा सांगितलात, पाहुणा आश्चर्याने विचारतो. मी उत्तर देतो, ऐतिहासिक काळात वावरतो ना सध्या आम्ही, नुसती इशारतीबर कुम काम होतात आमचे. म्हणजे ज्यावेळेस लेखकाकडे कुणी एखादा मोठा माणूस भेटायला आला त्यावेळेस कधीही मामूला सांगायला लागायचं नाही की मामू चहा सांगू नये, तर नुसतं मामूकडं नजरेने बघितलं तरी हा इशारा मामूला सफिशियंट होता, पुरेसा होता. आणि मामूकडं बघितल्यानंतर लगेच मामू काय करायचा, लगेच चहा सांगायला जायचा. म्हणजे यांच्या गप्पा चालू असताना लगेच तोपर्यंत चहा त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी चहावाला येऊन जायचा. मग त्यावेळेस मामू कधी सांगितला असं ज्यावेळेस तो पाहुणा लेखकाला विचारायचा त्यावेळेस लेखक म्हणायचा की आपण या ठिकाणी ऐतिहासिक काळात जगत आहोत, वावरत आहोत ना सध्या. नुसता इशारा म्हणजे नुसता इशारा जर दिला तरी आमचा मामू आपल्यासाठी चहा घेऊन येतो, असं त्या ठिकाणी ती लेखक त्या पाहुण्यांना सांगायचे. एकदा मी आणि मामू शाळेच्या वरांड्यात बाकावर गप्पा मारत बसलो. त्या दिवशी मामू खुल्ला होता. खुलणे म्हणजे मामू खुल्ला होता म्हणजे काय, आनंदी झाला होता. संस्थानिकाच्या काळाच्या वाड्यावरच्या एक एक अजब गमती सांगत होता. 3 तास केव्हा मागं पडले होते दोघांनाही कळलं नाही. संस्थानांच्या काळात, इंग्रजांच्या काळात ज्यावेळेस संस्थानांच्या ताब्यात काही महाराजांकडे संस्थानं होती त्यावेळेचा अनुभव. त्यानंतर जुन्या काळामध्ये शाळाची बांधकाम झालेली नसायचे. आत्ताच्या काळामध्ये जशा प्रकारच्या शाळांना इमारती उपलब्ध आहेत तशा प्रकारच्या इमारती जुन्या काळामध्ये साधारणतः 30-40 वर्षापूर्वी, आजपासून 30-40 वर्षापूर्वी प्रत्येक शाळेला इमारती असतीलच असं नाही आहे. काही शाळा जुन्या वाड्यामध्ये, मोठ्या वाड्यामध्ये भरायच्या, काही शाळा मंदिरामध्ये भरायच्या. मग त्या वाड्यावरच्या शाळेतल्या आठवणी, त्या संस्थानांच्या शाळेच्या आठवणी एक दिवस गप्पा मारत लेखक आणि मामू ज्यावेळेस बसले त्यावेळेस त्यांचे 3 तास कसे निघून गेले हे त्यांनाही कळलं नाही. आणि ज्यावेळेस जुन्या काळातल्या आठवणी लेखक काढायचे त्यावेळेस एक प्रकारचा आनंद मामूच्या चेहऱ्यावरती दिसायचा. ज्या वेळेस मामू संगत जुन्या काळातल्या आठवणी ना उजाळा दिला जायचा त्यावेळेस मामूला अक्षरशः भरून यायचं. किती बोलावं त्यावरती हे मामूला कळत नसायचं आणि मग खूप वेळ त्या ठिकाणी तो बोलत असायचा. त्या दिवशी तशीच गोष्ट झाली. 3 तास कधी निघून गेले त्यांचे बोलण्यामध्ये हे त्या लेखकांना आणि मामूला देखील कळलं नाही. ज्या वेळेस मामूला त्या संस्थानांच्या आणि वाड्यावरच्या शाळेच्या गप्पा सुरू व्हायच्या त्यावेळेस अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण व्हायची असं लेखक त्या ठिकाणी सांगत आहे. पुढे मामूच्या बाबतीत लेखकाने काय सांगितले का मामूला हे फक्त शाळेविषयीच कामाविषयी आवड नव्हती, इतर कामाविषयी सांगितलेलं आहे. म्हणूनच लेखकाने सांगितले की मामू हा बहुरूपी होता. शाळेमधलं शिपाईचं काम असेल किंवा बाहेर कामगारासारखं काम असेल किंवा आणखी इतर काही कामं त्याला अवगत होती. कोणती कामं का त्याला झाडपाल्याचं ज्ञान देखील होतं, वैद्यकशास्त्रातलं ज्ञान देखील त्या ठिकाणी होतं. चांगल्या प्रकारची माहिती त्याला त्या ठिकाणची होती. म्हणून इतरांना छोटे छोटे आजार जर झाले तर त्यावरती उपचार काय करायचा हे त्या शिक्षकांना असेल किंवा इतर गावातील लोकांना असेल तो चांगल्या प्रकारे सांगायचा. त्याचा फायदा देखील लोकांना व्हायचा.
आणि तीच अनुभव या ठिकाणी इथून पुढच्या उतार्यामध्ये लेखकाने सांगितलेलं आहे. बघा काय सांगतायत. प्रसंगी मामू एखाद्या कार्यक्रमाच्या वेळी मुलांच्या बरोबर 10-20 मिनिटे एखाद्या विषयावर बोलू शकतो. त्याला जसं उर्दूचं ज्ञान आहे तसंच त्याला वैद्यकाचंही ज्ञान आहे. काय सांगितलंय बघा. ज्याप्रमाणे जुन्या काळातील माजी विद्यार्थी त्या शाळेमध्ये आल्यानंतर खूप साऱ्या अनुभव त्या ठिकाणी एकमेकांमध्ये त्या ठिकाणी शेअर केले जायचे, त्यावरती गप्पा मारल्या जायच्या आणि मग मुलांना तो माहिती द्यायचा. अशाच प्रकारे त्याला वैद्यकाचंही ज्ञान होतं आणि वैद्यकाचं ज्ञान असल्यामुळं इतरांना त्या गोष्टीचा फायदा देखील व्हायचा. बघा, लहानसर चण असलेल्या शिक्षकाला तो म्हणतो. लहानसर चण म्हणजे काय? शरीर यष्टीने सडपातळ असा. लहानसर चण असलेल्या शिक्षकाला तो म्हणतो, काय पवार सर, काय ही तब्येत? पैसे काय कोण उरावर बांधून नेणार जाताना? जरा अंगधरीसारखं काहीतरी खावा. मी सांगतो तुम्हाला, साखरेच्या पाकात तूप घालून त्यात शेरभर साप धुतलेल्या खारका बिया काढून 15 दिवस मूर्तीला घाला. मूर्तीला घालणे म्हणजे मुरणे, भिजू घालणे अशा अर्थी आहे. रोज सकाळी अनोशापोटी 2-2 खावा. महिन्याभरात तुम्हाला कुणी ओळखणार नाही. ज्यावेळेस एखादा शिक्षक सडपातळ असायचा आणि सडपातळ असल्यामुळं मामू त्या ठिकाणी त्या शिक्षकाला म्हणायचा, काय सर ही तब्येत तुमची शरीराची? पैसे काय तुम्ही सोबत नेणार आहे मरणानंतर? अहो, तुमच्या शरीराची काळजी घ्या. मी तुम्हाला त्यावरती एक उपाय सांगतो की पाकामध्ये ज्या खारका असतात त्या खारका गावरान तुपामध्ये भिजू घाला आणि भिजू घातल्यानंतर त्या चांगल्या प्रकारे मुरून द्या. म्हणजे त्याला चांगल्या प्रकारे भिजू घाला. काही दिवस त्या मुरून द्या आणि मुरल्यानंतर रोज सकाळी अनुशापोटी, म्हणजे काहीही न अनुशापोटी म्हणजे सकाळी काहीही न खाता अनुशापोटी 2-2 खारका खा तुम्ही. म्हणजे असं जर तुम्ही केलं तर तुम्ही काही दिवसामध्ये चांगल्या प्रकारे तुमची शरीरयष्टी होईल, तब्येत चांगली होईल आणि तुम्हाला कोणी ओळखणार देखील नाही. असं तुम्ही कराच. तुम्ही एक प्रकारे सुदृढ दिसायला लागताल, असं एखाद्या शिक्षकाला तो सांगायचा. कुणाच्या पायाला लागलं तर त्यावर कुठला पाला वाटून लावावा याचा सल्ला द्यायला मामू विसरत नाही. कुणाचं पोट बिघडलं तर त्यावर कुठला काढा प्यावा याची सूचना द्यायला तो चुकत नाही. कुणाच्या पायाला जर लागलं, मुरगळला असेल, खरचटला असेल तर त्यावरती एखादा झाडपाला बांधून जर ते गरम काही गोष्टीने शेकलं तर त्याला चांगला फरक पडतो, असं देखील मामू सांगायचा. किंवा एखाद्याचं पोट बिघडलं, एखाद्याचं पोट जर दुखत असेल तर कोणत्या प्रकारचा काढा घ्यायला पाहिजे हे देखील न विसरता तो एखाद्या व्यक्तीला ज्याचं पोट दुखतंय त्याला सांगायला विसरत नसे. आजही बरेचसे समाजामध्ये आपण बघतो की झाडपाल्याचं ज्ञान बऱ्याचशा लोकांना आहे, जे आयुर्वेदामध्ये आहे. आता रामदेव बाबाचं सर्व काही गोष्टी आयुर्वेदाला धरूनच आहे. सगळे त्याचे जे प्रोडक्ट आहे ते आयुर्वेदिकच आहे. बरेचसे लोक त्याचा वापर करतात, कोणताही साईड इफेक्ट होत नाही. आजकालचे जे ॲलोपॅथीचे औषधं जे आहेत त्याचा शरीरावरती भयानक असा इफेक्ट होतो. तरुणपणामध्ये त्याचा त्या ठिकाणी साईड इफेक्ट दिसत नाही, परंतु ज्याप्रमाणे वय वाढत जातं त्या काळामध्ये माणसाला त्याचा निश्चितच त्या ठिकाणी अडचणी आल्याशिवाय राहत नाही, त्याचे साईड इफेक्ट दिसल्याशिवाय राहत नाही. कित्येक लोकांनी जास्त गोळ्या खाल्ल्यामुळे किडनीचे प्रॉब्लेम तयार झालेले आहेत. किडनी खराब झालेल्या आहेत. जास्त गोळ्या खाल्ल्यानंतर किडन्या खराब होतात, त्याचे साईड इफेक्ट 100% जाणवतात. आणि म्हणून स्वतःचं शरीर कसं सुदृढ असायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून जे निसर्गामध्ये काही गोष्टी उपलब्ध आहेत, झाडपाल्यासारख्या गोष्टी, काढ्यासारख्या गोष्टी, एखाद्या फळाचा काढा असेल, एखाद्या पानांचा काढा असेल, तो जर घेतला तर माणसाला निश्चितच फरक पडल्याशिवाय राहत नाही. आणि त्याच्यामध्ये निसर्गातल्या काही घटकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ताकद आहे. नैसर्गिक पद्धतीने उपचार घेतला तर तो चिरकाल टिकणारा असतो. निश्चितच त्याचा फायदा झाल्याशिवाय माणसाला
राहत नाही. असे कित्येक लोक आहे की ते निसर्गातल्या काही घटकांचा आधार घेऊन माणसावरती उपचार करतात. त्याचा निश्चित त्या ठिकाणी फायदा झाल्याशिवाय राहत नाही. फक्त त्या अनुभवी माणसाकडेच माणसाने जायला पाहिजे. समाजामध्ये अशा प्रकारचे खूप भोंदू लोक आहेत. लोकांच्या मानसिकतेचा, भावनिकतेचा गैरवापर करून गैरफायदा घेतात. ते पैशाची अक्षरशः लूटमार करतात. मग असे लोक देखील त्या ठिकाणी ओळखले पाहिजे. ज्यांना खरोखर त्या गोष्टीचं ज्ञान आहे त्या लोकांकडेच जाऊन आपला उपचार केला पाहिजे आणि मग निश्चितच त्या गोष्टीचा फायदा झाल्याशिवाय राहत नाही. अशाच प्रकारे मामू त्या काळामध्ये लोकांना उपचार करायचा, काही काढे द्यायचा, अशा प्रकारे तो काम करत असे. शाळेत एखादा कार्यक्रम निघाला की त्याची आखणी मामूच्या हातात येते. फ्लावर पॉटपासून टेबल क्लॉथपर्यंत, टेबल क्लॉथ म्हणजे टेबलावर ठेवायचं कापड असेल, टेबल क्लॉथपर्यंत सारी जुपी जोडून देऊन पुन्हा कार्यक्रमाच्या वेळी एखादा कोपरा धरून वक्ता काय काय बोलतो हे तो नीट ध्यान देऊन ऐकतो. कार्यक्रम संपला की मामूला विचारावं, कसा झाला कार्यक्रम. वक्त्यात काही खास नसेल तर नाराजी प्रकट करण्याची त्याची एक खास ढब असे. बोललं चांगलं ते, पण म्हणावी तशी रंगत नाही आली. एखादा कार्यक्रम शाळेमध्ये असेल, कोणताही कार्यक्रम, मग तो राष्ट्रीय सण असेल, विद्यार्थ्याचा निरोप समारंभ असेल किंवा एखाद्या सणाच्या संदर्भात, रक्षाबंधनाच्या संदर्भात असेल, शाळेमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम केले जातात. मग त्या कार्यक्रमाची मांडणी करण्याचं काम कोणाकडे यायचं तर मामूकडे यायचं. मग सर्व स्टेजचं डेकोरेशन असेल, स्टेजची मांडणी असेल, हे सर्व कामं तो त्या ठिकाणी मामू करायचा. टेबलची मांडणी असेल, त्याच्यावरती टेबल क्लॉथ असेल, टेबल क्लॉथवरती फ्लॉवर पॉट असेल, माईक सिस्टीम व्यवस्थित करणं असेल, हे सर्व व्यवस्थित त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या अगोदर तो करून ठेवायचा. आणि मग कार्यक्रम सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या स्टेजवरचाच एक कोपरा धरून तो बसायचा. बसल्यानंतर जो मुख्य वक्ता असायचा, त्या मुख्य वक्त्याचं भाषण तो नीट काळजीपूर्वक त्या ठिकाणी ऐकायचा. आज बरेचसे लोक एखाद्या कार्यक्रमात गेल्यानंतर वक्त्याचं भाषण ऐकतीलच याची शाश्वती नाही, परंतु मामू नीट काळजीपूर्वक ते भाषण ऐकायचा. आणि भाषण ऐकल्यानंतर जर एखादा शिक्षक त्याला म्हटला की मामू कसं वाटलं रे भाषण तुला, ज्या वक्त्याचं भाषण आवडलं त्याला निश्चितच तो चांगल्या मनाने दाद द्यायचा. परंतु ज्या वक्त्याचं भाषण त्याला आवडायचं नाही त्या वक्त्याविषयी बोलताना त्याची एक वेगळी ढब असायची की बोलला खूप छान, परंतु कार्यक्रमामध्ये रंगत आली नाही. म्हणजे या वाक्यामधून त्याने एक दाखवून दिलेलं आहे की कोणत्याही व्यक्तीविषयी वाईट बोलायचं नाही, कोणत्याही माणसाशी भांडायचं नाही. हे या वाक्यातून, म्हणजे त्याचा स्वभाव कसा होता, स्वभावगुण विशेष कसा होता, हे या एक छोट्याशा वाक्यातून त्याने दाखवून दिलेलं आहे. की कधीही दुसऱ्याविषयी वाईट न विचार करणारा मामू, कधीही दुसऱ्याविषयी न भांडणारा मामू, माणुसकीने राहणारा मामू होता. हे या वाक्यातून त्या ठिकाणी लेखकाने दाखवून दिलेलं आहे. आणि खरोखर तसंच राहायला पाहिजे. ज्या जगज्जेत्याने जग जिंकलं, नेपोलियन बोनापार्ट असेल किंवा इतर कोणी असेल, हिटलर असेल, यांनी अक्षरशः यांनी खूप काही करून दाखवलं. पण सरते शेवटी हे लोक काय म्हटलेत की प्रेमाने जग जिंकता येतं. नाही हो, भांडणाने सर्व काही गोष्टी शक्य होत नाही. ज्या गोष्टी प्रेमाने शक्य होतात, तुम्हाला वेळ लागेल एखाद्या वेळेस, परंतु जे समाधान आहे माणसाच्या आयुष्यामध्ये, जे समाधान आहे ते प्रेमाने शक्य होतं. प्रेमाने सर्व काही करता येऊ शकतं, प्रेमाने जग जिंकता येतं असं म्हटलं जातं बघा. म्हणून ह्या मामूच्या या आयुष्यामध्ये कधीही कोणाविषयी भांडणं नाही, कधी कोणाविषयी वाईट विचार नाही, अशा प्रकारचं जीवन तो मामू शेवटपर्यंत जगलेला आहे बघा. आणखी वर्षानंतर मामू या शाळेतून सेवानिवृत्त होणार. रोजाना दिसणारा त्याचा अबोला रंगाचा फेटा आणि सफेद दाढी आता दिसणार नाही. माणसाच्या आयुष्याला कुठं ना कुठं वळण असतं. टाळतो म्हणल्याने ते टाळता येत नाही. आता लेखक म्हणतायत की आणखी काही वर्षानंतर मामू त्या ठिकाणी सेवानिवृत्त होणार आहे, त्याची सेवा संपणार आहे.
आणि मग संपल्यानंतर रोज दिसणारा मामा आम्हाला दिसणार नाही. त्याचा तो अबोली कलरचा फेटा, निळं जॅकेट, त्याचा जो नेहरू शर्ट, त्याचा जो पेहरावा आहे, रोजची जी आम्हाला सवय झालेली होती, ती सवय आम्हाला त्या ठिकाणी त्या मामूमध्ये जी सवय झालेली ती आम्हाला आता मामू तो दिसणार नाही आहे. निसर्गाचा नियमच आहे की ज्याला जो आलाय तो जाणारच आहे. या ठिकाणी सरकारी नियम जे आहे की जॉबला लागल्यानंतर, नोकरीला लागल्यानंतर काही वर्षानंतर त्याला रिटायर ही होणारच असतं. आणि मग मला त्याची दाढी, ती पांढरी दाढी, त्याचा तो फेटा, अबोली कलरचा फेटा, ते निळं जॅकेट मला आता दिसणार नाही आहे. आता मला त्याची खंत नेहमीच लागून राहणार आहे आणि या गोष्टी टाळता येणार नाही, असंही त्या ठिकाणी लेखक म्हणत आहे. बघा, सरकारी नियमच आहेत, त्याप्रमाणे मामू घरी जावं लागणार. पण मला मात्र वाटत राहतं की त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या हाताने इथल्या थोराड घंटेचे घनघन घनघन टोल पडत राहावेत. त्या टोलाच्या तालावर चैतन्याचे अगणित कोवळे कोंब नाचत राहावेत. जोडल्या हातांनी आणि मिटल्या डोळ्यांनी कवळिकीच्या असंख्य अनघड कंठातून प्रार्थनेचे धीरगंभीर बोल असेच उमटत राहावेत. आणि दगडी खांबाला रेलून ते प्रार्थना बोल ऐकताना बुढा झालेला मामू असा कसल्या तरी विचारात कायमचा हरवलेला बघायला मिळावा. जे पहिल्या पॅरेग्राफमध्ये जे लेखकाने सांगितलेलं होतं ते पुन्हा त्या ठिकाणी रिपीट केलेलं आहे की आता काही दिवसानंतर मामू हा रिटायर होणार आहे, या ठिकाणाहून निघून जाणार आहे. पण माझी एकच इच्छा आहे की तो जोपर्यंत या शाळेमध्ये आहे तोपर्यंत जी मोठी थोराड घंटा, म्हणजे खूप मोठी घंटाचे जे टोल आहेत ते मामूच्याच हाताने त्या ठिकाणी पडावेत. त्याचबरोबर जे कोवळे कोंब आहेत, कोवळे कोंब म्हणजे छोटी छोटी जी मुलं आहेत, ती छोटी छोटी जी मुलं आहेत त्या मामूच्या घंटेच्या तालावरती नाचत राहावेत, असंही लेखकाला वाटतंय. बघा, आणि मग असंख्य प्रार्थनेचे धीरगंभीर बोल मामूच्या घंटेनंतर त्या ठिकाणी सुरू व्हावेत. मुलांनी प्रार्थना म्हणायला सुरू करावेत, असंही त्या ठिकाणी लेखकाला वाटत आहे. जो मामू रोज बेल मारल्यानंतर त्या दगडी खांबाला रेलून बसायचा, तसंच त्याने शेवटपर्यंत, जोपर्यंत तो शाळेमध्ये नोकरी करत आहे तोपर्यंत तो त्या दगडी खांबाला टेकूनच बसावा. म्हणजे ज्या त्याच्या दैनंदिन गोष्टी आहेत त्या शेवटपर्यंत त्याने करत राहाव्यात, असं त्या ठिकाणी लेखकाला वाटत आहे. आणि मग त्या दगडी खांबाला रेलून बसल्यानंतर त्याची ती विचार करण्याची प्रवृत्ती ती देखील तशाच प्रकारे राहावी, असंही त्या ठिकाणी लेखकाला वाटतंय. आणि मग अशा प्रकारचे अनुभव लेखकाने त्या मामूविषयी सांगितलेले आहे. सांगायचं तात्पर्य या पाठातून एकच केलेलं आहे की मामूने आयुष्यामध्ये त्या शाळेमध्ये नोकरी करत असताना अनेक प्रकारचे अनुभव घेतले, अनेक प्रकारची कामं केली. आणि ही कामं करत असताना कोणत्याही प्रकारचं नैराश्य, कोणत्याही प्रकारचे कुणकुण म्हणा, कधीही त्याने दाखवले नाही. सर्वांशी गुण्यागोविंदाने तो राहिला. माणुसकी धर्म त्याने आयुष्यभर जपला. कधीही कोणाविषयी वाईट विचार केला नाही. आणि हेच असायला पाहिजे. त्या माणसाला निश्चितच त्या ठिकाणी समाधान, तो माणूस निश्चितच समाधानी राहिल्याशिवाय राहणार नाही. मी मागच्या तासिकेला 12वीला देखील एक तास घेतल्यानंतर सांगितलेले की त्या राजा खूप श्रीमंत असतो, श्रीमंत असूनही तो समाधानी नसतो. परंतु ज्यावेळेस एका ज्योतिषाने त्याला सांगितले की तुझ्या राज्यातला एक असा आनंदी माणूस घेऊन ये की त्याच्या अंगातला एक शर्ट तू जर एक दिवसभर घातला तर तू निश्चित समाधानी होईल. परंतु त्या सैनिकाने एक भिकाऱ्याला धरून आणलं. आणि भिकाऱ्याला धरून आणल्यानंतर राजाने ज्यावेळेस त्या भिकाऱ्याला विचारलं की तुझा एक शर्ट मला दे, त्यावेळेस तो भिकारी काय म्हणतो, उद्याची चिंता कशाला, आकाश पांघरू दगड उशाला. म्हणजे अशा प्रकारे त्याच्याकडे काही नसताना देखील भिकारी खूप चांगल्या प्रकारे आनंदी राहू शकला. त्या तुलनेत राजा त्या ठिकाणी समाधानी राहू शकला. या पाठामध्ये देखील हे सांगितलेलं आहे की मामू हा गरीब घराण्यामध्ये त्या ठिकाणी त्याने जन्म काढलेला आहे, म्हणजे आयुष्य घातलेलं आहे. तरी तो कशा प्रकारचा माणुसकी धर्म त्याने पाळलेला आहे, कशा प्रकारे आयुष्यभर समाधानी राहिलेला आहे. त्याच्या घरातल्या मुलांना कशा प्रकारे संस्कार दिलेले आहे की त्याची चारीची चारी मुलं त्या ठिकाणी त्याच्या मामूच्या
शब्दाबाहेर नाही, मामूने जे सांगेल तेच काम ते त्या ठिकाणी करायचे. म्हणजे अशा प्रकारचं संस्कारक्षम गरीब कुटुंबामध्ये राहून देखील संस्कारक्षम वातावरण त्या ठिकाणी त्याच्या घरामध्ये कुटुंबामध्ये त्याने तयार केलेलं असतं. असंच वातावरण प्रत्येकाच्या घरामध्ये असावं. माणूस श्रीमंत असो किंवा गरीब असो, माणसाने माणुसकी धर्म पाळायला पाहिजे. इतरांविषयी चांगलाच विचार ठेवायला पाहिजे. तो निश्चितच समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या तासिकेला एवढंच. धन्यवाद.